नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे। या लेक्चरमध्ये आपण अर्थसंकल्प बघणार आहोत आणि एकंदरच जे काही सगळे पेपर्स आहेत त्याचा जो फोकस आहे तो अर्थसंकल्पावर आहे। अर्थसंकल्पाबद्दलच्या बऱ्याचशा बाबी तुम्ही काल बघितल्या असतील। तर स्पॉटलाईट इयरबुक आणि स्पॉटलाईट MCQ बुक याच्या पोस्टल सर्व्हिसचा नंबर तुमच्यासमोर आहे 8446430119। ऑनलाईन ॲमेझॉन कार्ट 91, त्याच्यानंतर केसागर ऑनलाईन आणि फ्लिपकार्टवर अवेलेबल आहे। तर अर्थसंकल्पासंबंधीचे जे बेसिक आहे ते बेसिक आपल्या इयरबुकमध्ये तुम्हाला मिळेल किंवा लास्ट इयर पण ते घेतलं होतं। सो आपण याच्यात या लेक्चरमध्ये डायरेक्टली फोकस करू की कुठल्या महत्त्वाच्या तरतुदी आहे। सादरकर्त्या ज्या होत्या त्या निर्मला सीतारामन होत्या, केंद्रीय अर्थमंत्री। सरकारी तिजोरी अधिक खुली करणारा असा हा अर्थसंकल्प आहे, म्हणजे सरकार जास्तीत जास्त स्पेंड करणार आहे। आरोग्य आणि पायाभूत सुविधांच्या क्षेत्रामध्ये मोठी भांडवली गुंतवणूक करताना खर्चाची तमा सरकारने बाळगलेली नाही। म्हणजे एकीकडे आरोग्य आहे आणि दुसरीकडे पायाभूत सुविधा, इन्फ्रास्ट्रक्चर आणि हेल्थ याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर सरकारने जे आहे तर ती गुंतवणूक केलेली आहे। वित्तीय तूट जर तुम्ही बघितली GDPच्या जवळपास 9.5% इतकी जाणार आहे आणि इतकी वित्तीय तूट जायला नको, परंतु जी काही परिस्थिती कोरोनामुळे उद्भवलेली आहे त्याच्यामध्ये एवढी वित्तीय तूट जाईल। MCQ करता हा मुद्दा लक्षात ठेवा। जिथं जिथं मी तुम्हाला MCQ लिहून देणार आहे ते मुद्दे फार क्लिअर करून ठेवायचे, इथून पुढे जे आहेत की प्रश्न याच्यावर बनू शकतात। प्राप्तिकर दराच्या सवलतीमधून खिशात अधिक पैसे राहतील। आता आता खरं तर एक आहे की प्राप्तिकर दर जो आहे की इन्कम टॅक्स याच्यामध्ये कसलेही चेंजेस यांनी केलेले नाहीत आणि त्याच्यामुळे लोकांना असं वाटलं होतं की आपल्या खिशातचे अधिकचे पैसे राहतील असं काहीतरी सरकार करेल, पण सरकारने तसं केलेलं नाही आहे। फक्त 75 वर्षाच्या वरील जे काही लोक आहेत त्यांना प्राप्तिकरातून सूट देण्यात आली आहे की त्यांना भरण्याची गरज नाही आहे। पण मग तुम्ही विचार करू शकता की 75 वर्षाची वरची लोक आणि त्यांचं पेन्शन ते तितकं जास्त पेन्शन असणारी जी लोकं आहेत, खरं तर त्यांचे आर्थिक प्रश्न तितके महत्त्वाचे नसतात। तर हा सगळा मुद्दा आहे, म्हणजे याच्यावर टीका टिप्पणी पण होते, पण खरं तर तुम्हाला MCQमध्ये बेसिक ज्या गोष्टी आहेत तेवढ्या विचारल्या जातात, तेवढ्या एक लक्षात ठेवा। त्याच्यानंतर भविष्य निर्वाह निधी जो काही आहे तर तो करमुक्त राहणार नसून वार्षिक 2.5 लाखांपेक्षा रकमेच्या निधीतील गुंतवणुकीवर कर भरावा लागणार आहे तुम्हाला। म्हणजे 2.5 लाखापेक्षा जर तुम्ही भविष्य निर्वाह निधीमध्ये गुंतवणूक करत असाल तर तुम्हाला टॅक्स पे करावा लागेल। आरोग्यासाठीचा जो खर्च आहे तो करोनामुळे जवळपास 137% तिच्यामध्ये वाढ करण्यात आली आहे। MCQ करता लक्षात ठेवा, एकूण अमाऊंट जी आहे ती 2.23 लाख कोटी इतकी आहे। ओके, लाख कोटी इतकी आहे। फक्त हा मुद्दा इथं आहे की 137% तिच्यामध्ये वाढ आहे। कोविड लसीसाठी 35,000 कोटी रुपयाची तरतूद आहे। MCQ करता लक्षात ठेवा, आपल्याकडे आता 2 कोविड लसी आहेत, अजून येत्या काळात 2 येतील आणि ज्याच्यामधून भारत स्वतःसाठी पण त्या वापरेल आणि बाहेरच्या देशांसाठी। कृषी अधिभार शुल्क म्हणजे सेस जो आहे, आता मी तुम्हाला सेस आणि सरचार्ज याच्यातला पण डिफरन्स समजवलेला आहे, त्याचं लेक्चर आपल्या याच्यावर अवेलेबल आहे। बेसिक कन्सेप्ट ज्या आहेत त्या तुमच्या क्लिअर पाहिजेत है ना, याच्याकरता की आपलं जे इकॉनॉमिक सर्वे आणि जो काही बजेट असतो त्याच्याकरता। सो ते तुम्ही करणं अपेक्षित आहे। सेस जो आहे पेट्रोलवर 2.5 रुपये तर डिझेलवर 4 रुपये लागलेला आहे। आता याच्यामध्ये दुसरा जो आहे की जे काही मद्य आणि मद्ययुक्त पेय आहे त्याच्यावर 100% कृषी अधिभार शुल्क लावण्यात आलेला आहे। त्याच्यामुळे मद्य आणि मद्ययुक्त पेय जी आहेत ती महाग होणार आहे। तो ऑब्व्हियसली दरवेळेस असं असतं की जे डिमेरिट गुड्स असतात, आता याला डिमेरिट गुड असं म्हटलं जातं। डिमेरिट, मेरिट म्हणजे काय, चांगली गोष्ट, गुणवत्ता आहे। डिमेरिट म्हणजे काय, त्याच्या अपोजिट आहे मद्य, टोबॅको, ज्या काही चुकीच्या सवयी आहेत त्या याच्यामध्ये येतात। याच्यावर 100% लावलेला आहे। फक्त मुद्दा असा आहे की याच्यातले जे काही आहे की सीमा शुल्क कमी केल्यामुळे पेट्रोल डिझेलचा जो भार आहे तर तो सामान्य माणसावर येणार नाही आहे, तेवढं एक लक्षात ठेवा। प्राप्तिकरची रचना जी आहे मी तुम्हाला सांगितलं, याच्यात कसलाही बदल नाही आहे। फक्त 75 वर्षावरचे जे व्यक्ती आहे त्यांना विवरणपत्र भरण्यातून सूट देण्यात आली, म्हणजे त्यांना गरज नाही इन्कम टॅक्स भरायची। स्क्रॅपिंग पॉलिसी याच्यावर ऑलरेडी आपण बोललो होतो की व्यक्तिगत वाहनं जर 20 वर्ष जुनी असतील तर ती आणि व्यावसायिक वाहनं 15 वर्ष जुनी असतील तर ती मोडीत काढली जातील। आता ही स्क्रॅपिंग पॉलिसी याच्यावर बरीच टीका टिप्पणी आहे, ही अंमलात येते नाही येते तोही एक मुद्दा आहे, बघू येत्या काळामध्ये। परवडणारी घरं जी आहे तर त्या परवडणाऱ्या घरांसाठी 1.5 लाख रुपयांच्या कर्जावर अतिरिक्त वजावट दिली गेली आहे आणि मार्च 2022 पर्यंत परवडणाऱ्या घरांच्या योजनांना कर सूट देण्यात आलेली आहे। सो ही कर सूट आहे आणि ऑब्व्हियसली जे काही अफोर्डेबल हाऊसिंग जे काय आहे की हाऊसिंग फॉर ऑल 2022 पर्यंत है ना, तर हा पण एक गव्हर्नमेंटचा फार महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे, हाऊसिंग फॉर ऑल। ओके, तर सर्वांना घरं आणि परवडणारी घरं जे आहे मग मार्च 2022 पर्यंत
ह्याच्यामध्ये करसूट देण्यात आलेली आहे. शिक्षणाकरता देशात उच्च शिक्षण आयोगाची निर्मिती केली जाणार आहे आणि त्याच्याकरता कायद्यात पण सुधारणा केली जाईल. उच्च शिक्षण आयोग आपण ऑलरेडी एज्युकेशन पॉलिसी बघितलेली आहे, त्याच्यामध्येही रेफरन्सेस होते. निर्गुंतवणूक हा जो प्रकार आहे डिसइन्व्हेस्टमेंट. आता याच्यात काय केलं जातं की सरकारची जे काही मालकी असते तर ती विकली जाते, कारण बऱ्याचशा ज्या सरकारी कंपन्या आहेत त्या लॉसमध्ये चालत आहेत. सो याला खाजगीकरण पण तुम्ही म्हणू शकता. BPCL, एअर इंडिया, पवन हंस, IDBI, BEML, नीलांचल इस्पात निगम याची निर्गुंतवणुकीची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. दरवर्षी टार्गेट असतं निर्गुंतवणुकीचं आणि तेवढं ते केलं जातं. मागच्या वर्षाचं ते अचीव नाही झालेलं, तेही त्याचेही रिझन्स बघूयात. आता हे पेट्रोल डिझेलची दरवाढ जी आहे आणि मध्यम वर्ग जे आहे, तर तुम्हाला सांगितलं की सीमा शुल्क नाही, उत्पादन शुल्क जे आहे त्याच्यामध्ये कपात करण्यात आलेली आहे आणि त्याच्यामुळे वाढीव अधिभाराचा भुर्दंड जो आहे तो मध्यम वर्गाला बसणार नाही, की जे ₹2.5 ₹4 तिच्यावर वाढवलेले आहेत, तर तिकडं उत्पादन शुल्क कपात केलेली आहे. कर रचनांमधली सुधारणा जर तुम्ही बघितल्या, टोटल कर रचना जी आहे, तर कर मूल्यमापनाची कालमर्यादा आधी 6 वर्षे होती, ती आता 3 वर्षावर आलेली आहे. MCQ करता हा मुद्दा महत्त्वाचा आहे. कर उल्लंघनाच्या गंभीर प्रकरणांमध्ये मागील 10 वर्षापर्यंतचं कर मूल्यमापन केलं जाऊ शकतं. MCQ करता लक्षात ठेवा, कर उल्लंघन जर झालं असेल तर किती वर्षापर्यंतचं मूल्यमापन केलं जाऊ शकतं. वार्षिक 50 लाखांपेक्षा कर उल्लंघनाची प्रकरणं जी आहेत ती गेल्या वर्षाचं कर मूल्यमापन त्याच्यामध्ये केलं जाईल. सो हा पण एक महत्त्वाचा मुद्दा आहे की 50 लाखांपेक्षा जास्त जर कर उल्लंघन असेल तर गेल्या वर्षाचं पण कर मूल्यमापन त्याच्यात होऊ शकतं. कर सुधारणांमधून खाजगी क्षेत्राला वाटणारी धास्ती कमी करण्याचा प्रयत्न केंद्र सरकारने केलेला आहे, की खाजगी क्षेत्राने घाबरून न जाता जास्तीत जास्त इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. विदेशी भारतीयांना आता दुहेरी कर भरावा लागणार नाही आहे आणि त्याच्यामुळे नियमात त्यांनी बदल केलेले आहेत. नवउद्योगांसाठी कर सवलतींना 1 वर्षाची मुदतवाढ दिलेली आहे. MCQ करता लक्षात ठेवा. नवउद्योग जे काही आहे, स्टार्टअप आहेत, 1 वर्षासाठी त्यांना निवांत कर सवलत. विमा कंपन्या MCQ करता हा प्रश्न 100% येत्या काळात येणार आहे, कारण थेट गुंतवणुकीची मर्यादा विमा कंपन्यांमध्ये 49%वरून 74% करण्यात आलेली आहे. परदेशी विमा कंपन्यांसाठी आता हे रेड कार्पेट म्हणून तुम्ही बघू शकता. विमा क्षेत्रातल्या खाजगी गुंतवणुकीला अधिक चालना देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, की खाजगी गुंतवणूक जी आहे, प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट जे आहे, त्याच्यासाठी सरकारचा हा प्रयत्न असेल. भांडवली खर्चामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आलेली आहे, की सर्वाधिक 35% वाढ जी आहे ती भांडवली गुंतवणुकीत झालेली आहे अर्थसंकल्पाच्या तरतुदीमध्ये. म्हणजे कॅपिटल जे काही हे आहे, तर इथून पुढं जे त्यांनी सांगितलेलं आहे की पायाभूत सुविधा आणि त्याच्यावर खर्च आणि त्या सगळ्या गोष्टी. आता वर्षभरात जवळपास 5.54 लाख कोटी रुपये पायाभूत विकासासाठी खर्च केले जाणार आहेत. सरकारने खर्च वाढवल्याशिवाय अर्थव्यवस्थेला उभारी मिळणार नाही, हा एक सिंपल मुद्दा आहे. त्याच्यामुळे भांडवली खर्च तुम्हाला वाढवणं अपेक्षित होतं, की सरकारने खर्च करावाच लागेल. म्हणून हा अर्थसंकल्प जो आहे याच्या बाबतीत असं म्हटलं गेलं की हा सरकारची तिजोरी खुली करणारा अर्थसंकल्प आहे. यातला जो बहुतांश निधी आहे तो रस्ते विकासावर खर्च होणार आहे, की याच्यातून रस्ते निर्माण मोठ्या प्रमाणावर होणार आहे. आणि वाढीव खर्चासाठी सरकारला खुल्या बाजारातून जवळपास 80,000 कोटी रुपये पण उभे करता येतील किंवा ते केले जातील येत्या काळात. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण असेल, पॉवर ग्रीड, रेल्वे, विमानतळ, शीतकोठारं, क्रीडांगणं, सरकारी अखत्यारीतील कंपन्या किंवा आस्थापनांच्या मालमत्ता, कामांच्या व्यवस्थापनांची जबाबदारी खाजगी क्षेत्राकडे दिली जाईल. MCQ करता लक्षात ठेवा. बघा, आता व्यवस्थापन जे काय आहे या सर्व यांचं, तर ते प्रायव्हेटकडं ही मॅनेजमेंट दिली जाणार आहे. तर MCQ करता हा मुद्दा लक्षात ठेवा. तुम्हाला सरळ देऊ शकतं की खालीलपैकी कशाची व्यवस्थापन जे आहे जबाबदारी ती खाजगी क्षेत्राकडे दिली जाणार आहे. निर्गुंतवणूकमध्ये डिसइन्व्हेस्टमेंट जे आहे, तर त्याचं जे काही टार्गेट आहे आपलं ते 1.75 लाख कोटी रुपये इतकं आहे. 2020-21 म्हणजे मागचं जे काही अर्थसंकल्प होतं तिच्यात 2.1 लाख कोटी रुपयांचं लक्ष होतं, परंतु BPCL आणि LIC याच्या निर्गुंतवणुकीचा प्रयत्न जो होता तो अपयशी ठरला होता. सो हा एक खूप महत्त्वाचा ॲस्पेक्ट आहे, की मागच्या वेळेस जे लक्ष होतं 2.1 लाख कोटीचं, त्याच्यामध्ये BPCL आणि LIC या निर्गुंतवणुकीचा प्रयत्न अपयशी ठरला होता. तर यावेळेस मग ते केलं जाईल प्रॉपरली. 2021-22 LICच्या आरंभिक खुल्या विक्रीचा प्रस्ताव जो आहे IPO इनिशियल पब्लिक ऑफरिंग ते शेअर मार्केट संबंधी आणि त्या सगळ्या टर्म्स आहेत, त्याचे लेक्चर्स आहेत आपल्या याच्यावर, ते बघा. त्याच्यातून मग भांडवल उभारणी केली जाईल. सो LIC पण त्याच्यातले शेअर्स विकले जातील गव्हर्नमेंटचे. राजकोषीय तूट जी आहे 2020-21 राजकोषीय तूट जी आहे ती राष्ट्रीय सकल उत्पादनाच्या 9.5% राहण्याची शक्यता आहे. MCQ करता लक्षात ठेवा, कारण
सरकारला आता स्पेंड जास्त करावं लागणार आहे अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी. 2021-22मध्ये ती 6.8% असेल. MCQ करता लक्षात ठेवा. हा ना, राजकोषीय तूट जी आहे ती विचारली जाऊ शकते. आता करोनामुळे जी परिस्थिती आहे तिच्यामध्ये तुम्हाला हे करणं भागच आहे आणि तिथपर्यंत तुम्ही त्या तुटीपर्यंत जाऊ शकता. 25-26मध्ये राजकोषीय तूट 4.5%पर्यंत सीमित राखली जाईल. आता निवडणुका असलेली जी राज्य आहेत, पश्चिम बंगाल आहे, तमिळनाडू, आसाम, केरळ, पुडुचेरी, या 5 राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका ज्या होत आहेत त्या डोळ्यासमोर ठेवून महामार्ग रस्ते विकासासाठी सुमारे 2 लाख कोटींच्या तरतुदीची घोषणा करण्यात आलेली आहे. तर हा पण एक खूप महत्त्वाचा आस्पेक्ट आहे. म्हणून याच्यावर टीका झाली की बजेट जे असतं तर ते निवडणुकांसाठी नसतं. तर तोही एक मुद्दा होता. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी जी काही टीका याच्यावर केलेली आहे, टीका टिप्पणी, तर जी काही निवडणुका असलेली राज्य आहे तर केंद्र सरकारने त्यांना बरंच झुकतं माप दिलेलं आहे. उज्ज्वला योजनेचा सुद्धा या राज्यांमध्ये विस्तार केला जाणार आहे. उज्ज्वला योजना तुम्हाला माहीत असेल, फ्री LPG जे आहे. स्टार्टअप किंवा नवउद्यमांसाठी 830 कोटी रुपये इतके दिलेले आहेत. मग याच्यामध्ये फंड्स ऑफ फंड्स जे आहे त्याच्यासाठी 830 कोटी रुपये. आता ही रक्कम जी आहे ती 2020-21च्या वित्त वर्षासाठी 430 कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. म्हणजे मागचा जो अर्थसंकल्प होता त्या अर्थसंकल्पामध्ये 430 कोटी रुपये जे होतं त्याच्यापेक्षाही अधिक आहे ह्या वेळेची. आणि फंड ऑफ फंड्स करता सरकारने 10,000 कोटी रुपयांचा निधी उभा केला आहे. MCQ करता लक्षात ठेवा, स्टार्टअप किंवा नवउद्यम जे आहे त्याच्याकरता फंड ऑफ फंड्स करता गव्हर्नमेंटचा निधी किंवा फंड किती आहे? 10,000 कोटी रुपये. फंड ऑफ फंड्सचं व्यवस्थापन कोण करतं? तर SIDBI करते. हे पण MCQसाठी लक्षात ठेवा. या दोन्ही महत्त्वाचे मुद्दे आहेत. या क्षेत्रासाठी यापूर्वी करण्यात आलेली जी काही तरतूद आहे ती नंतर कमी करत 430 कोटी रुपयापर्यंत करण्यात आली होती. त्यानंतर नवीन वित्त विकास संस्था उभी करण्यासंबंधीचं पण याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की नवीन वित्त विकास संस्था, डेव्हलपमेंट फायनान्शियल इन्स्टिट्यूट जी आहे तर ती उभी करायची आणि त्याच्याकरता 20,000 कोटी रुपये जे आहे तेवढं भांडवल इथं दिलं जाणार आहे. आता याच्यात मुद्दा असा आहे की देशात सध्या भारतीय औद्योगिक वित्त महामंडळ लिमिटेड जे आहे की ज्याला IFCIL जे म्हटलं जातं ते 1940मध्ये स्थापन झालेली पहिली वित्त विकास संस्था आहे भारतातली. सो हे पण MCQ करता एक महत्त्वाचं, भारतातली पहिली वित्त विकास संस्था कुठली? तर भारतीय औद्योगिक वित्त महामंडळ लिमिटेड 1940मध्ये स्थापन झाली होती. भांडवली बाजार, त्याच्यासाठी विशिष्ट रोखे बाजार संहिता पण उभी केली जाणार आहे. की विशिष्ट रोखे बाजार संहिता हा प्रकार काय आहे? तर भांडवली बाजार व्यवहार सुलभ होण्यासाठी तिच्यामध्ये विशिष्ट रोखे बाजार संहिता म्हणजे एक कोड आणला जाईल की जो बॉन्ड आणि त्याच्या संबंधीचा, की ज्याच्यामधून एक सगळ्यात महत्त्वाचे फायदे काय आहेत की भांडवली बाजारात व्यवहार सुलभ होतील, खर्च कमी होण्याची पण आशा आहे तिच्यातून. दुसरं म्हणजे नियामक SEBI जे आहे त्याचं भांडवली बाजाराचं सगळं नियामक SEBI करतं. तर भांडवली बाजारातील गुंतवणूकदार आणि SEBI यांचे संबंध जे आहेत ते तणावाचे, वादाचे होणार नाहीत अशी चिन्ह याच्यातून दिसतात. SEBIचा कायदा आहे, ठेवीदार कायदा आहे, रोखेबाज व्यवहार नियमन आहे, सरकारी रोखे कायदा आहे. याच्यामुळे एकाच संहितेअंतर्गत ते एकाच छताखाली येतील. तर हा पण एक महत्त्वाचा मुद्दा याच्यात आहे. सो येत्या काळात विशिष्ट रोखे बाजार संहिता आपल्यासाठी महत्त्वाची आहे. मालमत्ता व्यवस्थापन कंपनी, ॲसेट मॅनेजमेंट कंपनी. आता बँकिंग क्षेत्रामध्ये अनुत्पादक मालमत्ता जी काही आहे त्याच्या ज्या समस्या आहेत त्या संपुष्टात आणण्यासाठी मालमत्ता व्यवस्थापन कंपनी, आधी जे होतं की ॲसेट जे काही रिकन्स्ट्रक्शन वगैरे, तर आता इथं ॲसेट मॅनेजमेंट कंपनी स्थापन करण्यात येणार आहे. नव्या कंपन्यांमुळे जे काही थकीत कर्ज आहे त्या समस्येला परिणामकारकरित्या तोंड देणं याच्यामुळे शक्य होऊ शकतं. आता सध्या काय केलं जाईल की कर्ज जे आहे त्याचं मजबूतीकरण करून ती ताब्यात घेण्यासाठी आणि नंतर मालमत्तेचं व्यवस्थापन करून पर्यायी गुंतवणूक निधी आणि इतर संभाव्य गुंतवणूकदारांच्या ताब्यात देण्यासाठी मालमत्ता पुनर्रचना कंपनी आणि मालमत्ता व्यवस्थापन कंपनी स्थापन करण्यात येते. एवढं लक्षात ठेवा की दॅट इज याच्यामध्ये की ॲसेट मॅनेजमेंट कंपनी स्थापन करण्याचा प्रस्ताव आहे. सरकारी बँकांना 20,000 कोटी रुपये देण्यात आलेले आहेत. आता नियामक निकषांची पूर्तता करण्यासाठी सार्वजनिक क्षेत्रातल्या ज्या बँका आहेत आणि त्याची आर्थिक स्थिती भक्कम करण्यासाठी 20,000 कोटी रुपयाचं भांडवल 2021-22साठी देण्यात आलेलं आहे. 2020-21मध्ये जवळपास 20,000 कोटी रुपयांची तरतूद केली होती रिकॅपिटलायझेशन ज्याला म्हटलं जातं, पुनर्भांडवलनासाठी. आणि 2019-20मध्ये हीच जी काही तरतूद होती जवळपास 70,000 कोटी रुपयांचं भांडवल ओतण्याचा प्रस्ताव सरकारचा होता. परंतु गरजेनुसार बँका बाजारातून निधी उभा करतील या आशेपोटी 2020-21च्या अर्थसंकल्पात या भांडवलाची हमी सरकारने देण्याचं टाळलं होतं. म्हणजे तुम्ही जर बघितलं तर 2019-20मध्ये 70,000 कोटी रुपये, 2020-21मध्ये 20,000 कोटी रुपये आणि 21-22मध्ये सुद्धा 20,000 कोटी रुपये. हे 70,000हून 20 कोटीवर का आलं? हे
तर 20,000वर का आलं, तर त्याचं सिंपल आहे की गरजेनुसार बँकांनी बाजारातून निधी उभा करणं सरकारला अपेक्षित आहे. त्याच्यानंतर वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयातली जर अर्थसंकल्पीय तरतूद तुम्ही बघितली तर मागच्या वर्षाच्या हिच्यामध्ये 4,600 कोटी, आता ती 4,986 कोटी आहे. बँकांच्या बाबतीमध्ये किमान 100 कोटी रुपयांच्या मालमत्तेचं व्यवस्थापन हाताळणाऱ्या बिगर बँकिंग वित्तीय कंपन्यांसाठी NBFC सरफेसी कायद्याअंतर्गत कर्जवसुली अंतर्गत मिळू शकणाऱ्या कर्जाचं मूल्य सध्याच्या 50 लाखावरून 20 लाखापर्यंत आणण्याची तरतूद आहे. MCQ करता लक्षात ठेवा की ज्या बँकांचं किमान 100 कोटी रुपयांच्या मालमत्तेचं व्यवस्थापन हाताळण्याचा त्यांची हे आहे की तिच्यामध्ये NBFC महत्त्वाच्या आहेत. NBFC बँक नॉन बँकिंग फायनान्शियल कंपन्या. तर याच्यामध्ये काय की सरफेसी कायदा जो आहे, म्हणजे साधी गोष्ट आहे की तुम्ही कर्ज घेतलं ते भरलं नाही तर उद्या तुमची जी काही मालमत्ता गहाण ठेवलेली आहे त्या मालमत्तेचा लिलाव केला जाऊ शकतो सरफेसीच्या अंतर्गत. तर त्याचं मूल्य जे आहे ते 50 लाखावरून 20 लाखांपर्यंत आणलेलं आहे. याची कारणं काय तर कर्जविषयक शिस्त याच्यातून येईल, लहान कर्जदारांचं हित संरक्षण होईल. सो स्क्रुटिनायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट सरफेसी जो कायदा आहे 2002 त्या अन्वये कर्जवसुलीसाठी पात्र असलेल्या किमान कर्जासाठी ही तरतूद आता लागू होणार आहे. डिजिटल व्यवहारांसाठी 1,500 कोटी रुपयांची तरतूद आहे बघा, की देशामध्ये जास्तीत जास्त पेमेंट व्हावेत त्याच्याकरता 1,500 कोटी रुपये. लहान शहरामध्ये पेमेंटचं प्रमाण वाढेल. वित्त तंत्र जे आहे फिनटेक कंपन्यांना उपक्रमणासाठी प्रेरणा मिळू शकते, नवीन कंपन्या याच्यात येऊ शकतात. 2020मध्ये काय झालं होतं की रुपे डेबिट कार्ड जे आहे आणि UPI व्यवहार यांची मोफत प्रक्रिया करण्यात, तसंच तंत्रस्नेही मंचावरून आर्थिक व्यवहार डिजिटल पेमेंट सेवा पुरवठादारांना झालेला तोटा भरून काढण्यासाठी हे 1,500 कोटी रुपये त्याच्यामध्ये हेल्पफुल ठरू शकतात. तर एवढं आहे की एवढं लक्षात ठेवा, डिजिटल व्यवहार 1,500 कोटी रुपयाची तरतूद आहे चालना देण्यासाठी. MCQ करता एवढा मुद्दा भरपूर झाला आपल्याला. त्याच्यानंतर तंत्रस्नेही जनगणना, जी काही आगामी जनगणना आहे ते डिजिटल पद्धतीने होणार आहे. तरतूद 3,726 कोटी. आता असं टिपिकल नाही विचारलं जात, आता हे कसं वरचं होतं की टिपिकल आहे 1,500 कोटी रुपये, मग तेवढा तर टिपिकल आकडा असला तर विचारला जातो. अदरवाईज एवढं लक्षात ठेवा की पुढची जनगणना डिजिटल पद्धतीने होणार आहे. राष्ट्रीय भाषा अनुवाद उपक्रमणावर पण काम केलं जातं आहे की नॅशनल लँग्वेज ट्रान्सलेशन इनिशिएटिव्ह. मग भारतातल्या प्रमुख भाषांमध्ये वेगवेगळे अनुवाद उपलब्ध करून देणं, ट्रान्सलेशन असणं ते हिच्यामध्ये असेल. 15वा वित्त आयोग जो आहे त्यांनी केंद्राच्या महसुलामध्ये 2021-22 ते 25-26 या कालावधीत राज्याचा महसुली वाटा जो आहे तो 42% कायम ठेवलेला आहे. मागच्या वर्षी हा 41% करण्यात आला होता. तर मग याच्यातला 1% गेला कुठं, तो 1% J&Kला देण्यात आला होता. J&Kची जी काही एकंदर 30% आपण राज्यातून युनियन टेरिटरी आणि त्या सगळ्या गोष्टी केल्या होत्या त्याच्यासाठी. हे MCQ करता लक्षात असू देत. अनुदान खतं, अन्नधान्य, त्याच्यानंतर LPG, केरोसिन या अनुदानामध्ये जवळपास 5.96 लाख कोटींवरून 43% कपात करून 3.36 कोटी रुपये इतकी तरतूद करण्यात आली. MSMEचा विचार केला तर पोलाद वस्तूंवरची आयात शुल्क जे आहे ते कमी करण्यात आलेलं आहे, कारण सूक्ष्म लघु मध्यम उपक्रम जे आहे त्यांना मोठ्या प्रमाणावर लॉस झालेला आहे. लॉस होण्याचं कारण कच्च्या मालाच्या वाढत्या किमती हे आहे आणि त्याच्यामुळं पोलादाच्या काही ज्या काही उत्पादनं आहेत त्याच्यावरचं अँटी डम्पिंग ड्युटी, काउंटर वेलिंग ड्युटी हे जे आहे की प्रतिमूल्य वपाती शुल्क किंवा प्रतिशुल्क हे जे आहे, आता हे पण मी समजून सांगितलं होतं मागे एका व्हिडिओमध्ये, आपल्या याच्यात पण दिलेलं आहे ते ना. अँटी डम्पिंग ड्युटी काय असते, काउंटर वेलिंग ड्युटी काय असते, ओके. तर तेही कमी करण्यात त्याचा भारही रद्द केला जाईल. मग आता याच्यामध्ये सपाट लांब पोलाद उत्पादन, मिश्र धातू, बिगर मिश्र धातू तसेच स्टेनलेस स्टील या उत्पादनांवर आता एकसारखं 7.5% आयात शुल्क लागू होईल. हे MCQ करता लक्षात ठेवा की पोलादाचे जे काही एक समान सर्व वस्तू आहेत, उत्पादनं आहेत त्याच्यावर एक समान आयात शुल्क लावलं जाणं 7.5%. त्याच्यानंतर तंत्रस्नेही जनगणना, ओके, हे झालेलं आहे आपलं. त्याच्यानंतर नेक्स्ट वन की वाहनांच्या आयातीमधला सुटा भाग जो आहे त्याच्या सीमा शुल्कात वाढ करण्यात आलेली आहे. सध्याचा दर जो होता तो जवळपास 7.5 ते 10% होता, 2 फेब्रुवारीपासून 15% होणार आहे. सो वाहनांच्या आयातीतले जे काही सुटे भाग आहेत त्याच्यावर 15% वाढ झालेली आहे बघा याच्यात. ही वाढ लक्षात ठेवा MCQ करता. सिम्पली तुम्हाला विचारलं जाऊ शकतं कशावर वाढ झाली, कशात कमी झालं, तर तेवढंही म्हणजे आकडेवारी एक वेळ नसली लक्षात तरी एवढं लक्षात ठेवा की कशात वाढ झालेली आहे. त्याच्यानंतर क्रीडा संबंधीच्या तरतुदी, आता याच्यामध्ये बघा की क्रीडापटूंच्या भत्त्यावर परिणाम होऊ शकतो, कारण अर्थसंकल्पामध्ये 70 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती, मात्र आता हा आकडा 53 कोटी रुपयापर्यंत कमी करण्यात आलेला आहे. सो जे काही क्रीडापटू आहे त्यांचे भत्ते येत्या काळात कमी होऊ शकतात, कारण ते 70 कोटीवरून 53 कोटी रुपयांपर्यंत कमी झालेलं आहे मागच्या वर्षाच्या तुलनेत.
क्रीडापटूंच्या राष्ट्रीय निधीसाठी गतवर्षीप्रमाणेच 2 कोटी रुपयांची तरतूद आहे, सो नो चेंज. त्याच्यानंतर राष्ट्रीय क्रीडा संघटनांकडे मागच्या वर्षी दुर्लक्ष झालं होतं, यावर्षी 35 कोटी रुपयांची वाढ करून 280 कोटी रुपये त्याच्यात राखून ठेवण्यात आलेले आहेत. राष्ट्रीय क्रीडा विकास निधीसाठी 25 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. जागतिक उत्तेजक प्रतिबंधक संस्था जी आहे वाडा, त्याला आर्थिक योगदान 50 लाख रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे. 2 कोटी देण्यात आले होते, यावर्षी 2.5 कोटी देण्यात येतील. 2010च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत साई स्टेडियमच्या नूतनीकरणासाठी गतवर्षी 75 कोटी रुपयांची तरतूद होती, ती आता 30 कोटी आली आहे, म्हणजे जवळपास 45 कोटींनी कमी. जम्मू काश्मीरमधल्या क्रीडा सुविधांसाठी गतवर्षीप्रमाणे 50 कोटींची तरतूद आहे. राणी लक्ष्मीबाई राष्ट्रीय शारीरिक शिक्षण संस्थेसाठी 55 कोटी रुपयांचे अनुदान कायम ठेवण्यात आलेलं आहे. सो जे काही चेंजेस आहेत तेवढे लक्षात ठेवा, तुम्हाला ते चेंजेस मी सांगितले. आता ऑब्वियसली आपलं 2 महिन्याचं जे येईल पुस्तक, त्याच्यामध्ये ह्या गोष्टी अजून डिटेलमध्ये त्याचे जे बेसिक फॅक्टसोबत मी तुम्हाला करून देईल. वस्त्र उद्योगासाठी आवश्यक सर्व सुविधांसह येत्या 3 वर्षात 7 टेक्स्टाईल पार्कची निर्मिती होणार आहे. 3 वर्षात 7 टेक्स्टाईल पार्क, MCQ करता लक्षात ठेवा. त्याच्यानंतर असंघटित जे मजूर आहेत त्यांच्यासाठी ऑनलाईन पोर्टल जे आहे तर ते उभं राहणार आहे. लघु उद्योगांसाठी 15,700 कोटी रुपये. कापसावरचं सीमाशुल्क वाढलेलं आहे ना. सो वाहतुकीचं जे काही होतं की वाहनांचे सुटे भाग त्याच्यावर पण वाढलेलं आहे. ओके. कामगार खात्याच्या निधीत कपात करण्यात आलेली आहे. कामगार मंत्रालयासाठी जी तरतूद आहे ती जवळपास 13,720 जी होती ती 2020-21साठी होती, ती आता 13,306 झाली. बघा, 13,720 वरून 13,306. सो हिच्यामध्ये कपात करण्यात आलेली आहे. ओके. त्याच्यानंतर आता दुसरी महत्त्वाची बाब जी आहे की एक देश एक रेशन कार्ड योजना पण राबवण्यात येईल, असंही त्यांनी म्हटलं, निर्मला सीतारामन यांनी. 7 टेक्स्टाईल मेगा पार्क जे आहे ते 3 वर्षात उभे केले जाणार आहे, हेही आपण बघितलं. त्याच्यानंतर कापसावरचं सीमाशुल्क 10% करण्यात येणार आहे, तर हेही महत्त्वाचं आहे, तर ते एक लक्षात ठेवा. ओके. आतापर्यंत देशभरामध्ये किती टेक्स्टाईल पार्क मंजूर करण्यात आलेले आहे तर 59, आणि त्यापैकी 22 पूर्ण झालेले आहेत. सो MCQ करता हे एक लक्षात ठेवा की किती मंजूर आहेत तेवढं तरी एक. ओके. त्याच्यानंतर वस्त्र उद्योग क्षेत्र जगात भारत जे आहे वस्त्र निर्यातीमध्ये 6व्या क्रमांकावर आहे. वस्त्र निर्यात भारताचा क्रमांक जो आहे तो 6वा आहे. MCQ करता लक्षात असू देत. त्याच्यानंतर नेक्स्ट वन, आरोग्य आणि कुटुंब कल्याण. ओके. नॅशनल रिसर्च फाउंडेशन जी आहे त्याच्यासाठी 50,000 कोटी रुपये जे आहे आरोग्यासाठी ते देण्यात आलेलं आहे की संशोधन झालं पाहिजे. सो नॅशनल रिसर्च फाउंडेशन आरोग्य क्षेत्रासाठी 50,000 कोटी रुपये, तर ते एक लक्षात असू देत. पंतप्रधान आत्मनिर्भर स्वस्थ भारत योजना ही लॉन्च करण्यात येते. बघा, आता याच्यामध्ये जे आहे की प्राथमिक, द्वितीय आणि तृतीयक स्तरावरील आरोग्य केंद्रांची क्षमता वाढवली जाईल. आता याच्या आधीची जी आयुष्यमान भारत आहे बघा, आयुष्यमानमध्ये प्राथमिकचा संबंध येत नाही, द्वितीय तृतीयक आहे. सो MCQ करता हा मुद्दा आता लक्षात ठेवायचा की त्याच्यात आणि याच्यात काय फरक येतो, हा फरक आहे इथं. ओके. आणि याच्यामधून जे आहे की परत तेच आहे की आपली जी काही पंतप्रधान आत्मनिर्भर स्वस्थ भारत योजना आहे, तर भारतातलं जे काही हेल्थ संबंधीचं इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्यासंबंधी तरतुदी याच्यात केल्या जातील. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की ग्रामीण आणि नागरी आरोग्य केंद्र जे आहे 17,788, 11,024 यांचं सक्षमीकरण. सर्व जिल्ह्यात एकात्मिक जन आरोग्य प्रयोगशाळा उभी करण्यात येईल, तर हे एक महत्त्वाचं आहे. बाकी मग इतके हे जे मायक्रो डिटेल्स आहे ते तितकं आपल्यासाठी हे नाही आहे. आत्मनिर्भर भारत अंतर्गत जे आहे की स्वच्छ भारत, स्वस्त भारत, मग आता याच्यामध्ये सांडपाणी, गाळ व्यवस्थापन आहे ना, दूषित पाण्यावर प्रक्रिया, या गोष्टी केल्या जातील. स्वच्छ हवेसाठी प्रयत्न केले जातील की जवळपास जे काही 10 लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असणारी जवळपास 42 शहरी केंद्र आहे त्यांना 2,217 कोटी रुपये देण्याचा प्रस्ताव आहे. स्क्रॅपिंग धोरण आपण बघितलं आहे. सो जल जीवन मिशन जे आहे ते शहरी, आता जल जीवन मिशन जे आहे शहरी सुरू करण्याची घोषणा करण्यात आली आहे. जल जीवन मिशन आधीचं जे होतं ते ग्रामीण होतं. ग्रामीण याच्यामध्ये प्रत्येक घराला नळाने पाणी देणं, तर आता याच्यामध्ये हा चेंज आहे. त्याच्यानंतर 15,000 शाळांचं सक्षमीकरण करण्यात येणार आहे. नवीन 100 सैनिकी शाळा उभ्या करण्यात येणार आहेत, तर हेही महत्त्वाचं आहे. आणि सध्या देशामध्ये जे आहेत ते 30हून अधिक सैनिकी शाळा आहेत, जवळपास 30+ सैनिकी शाळा आहेत. आता आपण 100 सैनिकी शाळा नव्याने सुरू करू. आणि संरक्षण मंत्रालयाअंतर्गत सैनिक स्कूल सोसायटी जी असते ती यांचं नियमन करते, हे एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर नवोदय विद्यालय जे आहेत त्याच्यासाठी 500 कोटी रुपयांची तरतूद जास्तीची वाढ करण्यात आलेली आहे. 3300 कोटीवरून 3800 कोटी ना.
सो नवोदयच्या स्टुडंटची आता मजा असणार आहे बघा. मध्यान्ह भोजन योजना जी आहे त्याच्यासाठी 500 कोटी रुपये अधिक निधी दिलेला आहे यावर्षी. सो 11,500, मागच्या वर्षी 11,000 होता. सो हे पण एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर उच्च शिक्षण आयोगाची स्थापना आपण बघितलेली आहे. सो 15,000 शाळांचं सक्षमीकरण, नवीन 100 सैनिकी शाळा, MCQ करता लक्षात ठेवा. ओके. त्याच्यानंतर कृषी क्षेत्र जे आहे तर त्याच्यामध्ये एक आहे की जे काही गहू असेल, तांदूळ असेल, डाळी, तर त्यांच्या खरेदीसाठी जी आहे 16.5 लाख कोटी रुपयांच्या निधीची घोषणा करण्यात आलेली आहे. गतवर्षी ही रक्कम जी होती ती 15 लाख होती, म्हणजे तिच्यात वाढ करण्यात आली आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, कृषी मालाला 1.5 किमान आधारभूत किंमत देणार असल्याचं पण सांगितलेलं आहे. आणि स्वामीनाथन आयोगाने हे सांगितलं होतं की कृषी मालाला 1.5 तुम्ही किमान आधारभूत किंमत दिली पाहिजे. शेतकऱ्यांची नाराजी दूर करण्याचा सरकारचा प्रयत्न. ई नाम बाजार समित्यांमध्येच राहणार आहे बघा. ई नाम स्कीम जी आहे की इलेक्ट्रॉनिक नॅशनल ॲग्रिकल्चर मार्केट, हे आता APMC म्हणजे ॲग्रिकल्चर प्रोड्यूस मार्केट कमिटी त्याच्या अंतर्गतच राहील असं यांचं म्हणणं आहे. तर तोही एक महत्त्वाचा आस्पेक्ट आहे. त्याच्यानंतर नागपूर नाशिक मेट्रोला मदत केलेली आहे बघा याच्यामध्ये. मुंबई पुण्याकडे मात्र दुर्लक्ष आहे. तुम्ही बघू शकता की इथं नागपूर नाशिक मेट्रो जे आहे तर त्याला मदत करण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट वन जे आहे की निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जे 4 राज्य आहेत त्यांना झुकतं माप जे दिलेलं आहे. मग आता हे डिटेलमध्ये जे आहे इतकं बारीक प्रत्येक गोष्ट बघण्याची गरज खरं तर नाही आहे. पण जवळपास तमिळनाडूमध्ये 1,03,000 कोटी रुपये त्यांना दिलेले आहेत, म्हणजे ज्याच्यातून चेन्नई मेट्रो, चेन्नई मत्स्यबंदर वगैरे. केरळ जे आहे 65,000 कोटी. त्याच्यानंतर आसाम जे आहे तर तिच्यामध्ये जवळपास 19,000 कोटींची कामं सध्या सुरू आहेत आणि पुढील 3 वर्षात जवळपास अजून 34,000ची कामं होतील. पश्चिम बंगालमध्ये BJPने तंबूच ठोकलेला आहे आपला. पश्चिम बंगालची परिस्थिती तुमच्या समोर आहे आणि त्याच्यामुळे पश्चिम बंगालमध्ये रस्त्यांसाठी जवळपास राष्ट्रीय महामार्गांसाठी 25,000 कोटींची तरतूद इथं दिलेली आहे आणि अशा बऱ्याच गोष्टी आहेत. सो बेसिकली याच्यावरती एक गोष्ट होती की तुम्ही निवडणुकी बघून ते अर्थसंकल्प करता कामा नाही. पण शेवटी काय आहे ना की कोणीही असलं तिथं तर अशा गोष्टी होतात. असं काही नाही की हे सरकार आहे म्हणून कुठलीही पार्टी असती तर. कृषी मंत्रालयाच्या तरतुदीत 5.63% वाढ आहे बघा. तर हे एक लक्षात ठेवा. आणि याच्यातली ही जी निम्मी वाढ आहे ती PM किसान योजना, जिच्यामध्ये 6,000 रुपये आपण 2,000च्या 3 टप्प्यामध्ये शेतकऱ्यांना देतो. 1,000 कोटी रुपये पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये चहाच्या मळ्यातल्या कामगारांसाठी दिलेले आहेत बघा. तर हे फार महत्त्वाचं आहे. आसाम आणि पश्चिम बंगालमधले जे काही चहाचे मळे आहेत त्या कामगारांना. रेल्वेसाठी काय दिलं जातं आहे तर 1,10,055 कोटींची विक्रमी तरतूद केलेली आहे. 2030पर्यंत राष्ट्रीय रेल्वेची घोषणा होते आहे. त्याच्यानंतर 46,000 किलोमीटर रेल्वे मार्गाचं विद्युतीकरण 2021पर्यंत कंप्लीट करायचं आहे. रेल्वे मार्गाचं 100% विद्युतीकरण 2023मध्ये कंप्लीट करायचं आहे. ओके. सो अशा टिपिकल ज्या गोष्टी आहेत तेवढा एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर महामार्ग वगैरे याच्यामध्ये अशी टिपिकल गोष्ट नाही की ती तुम्हाला डायरेक्टली विचारली जाईल. फक्त हे रेल्वेचे हे लक्षात ठेवा. राष्ट्रीय रेल्वे योजना 2030, 100% विद्युतीकरण 2023. MCQ करता महत्त्वाचं आहे. पर्यटनाच्या बाबतीत मात्र 19% कमी करलेली आहे. ऑलरेडी करोना काळामध्ये पर्यटनाची वाट लागली होती आणि तिच्यात जास्त होणं गरजेचं होतं. सौरशक्ती, इन्व्हर्टर, दिव्यांवरील आयात शुल्कात वाढ केलेली आहे. किंवा एकीकडं तुम्ही सांगता की आम्हाला सौर ऊर्जेला फोकस करायचं आहे आणि तुम्ही त्याच्यावर वाढ करताय तर चांगली बाब नाही आहे. दूरसंचार क्षेत्राच्या महसुली अंदाजामध्ये सुद्धा कपात करण्यात आलेली आहे. दूरसंचार क्षेत्र जे आहे म्हणजे सगळे जे काही वेगवेगळ्या बाबी तिच्यात आहे तर ते एक लक्षात ठेवा की महसुली अंदाजात कपात आहे. बाकी आकडेवारी एवढी काही गरज नाही आहे म्हणजे आता याच्यामध्ये जे आहे की मागच्या वर्षाप्रमाणेच इन्कम जो काही तुमचा डायरेक्ट इन्कम टॅक्स असतो आपण पे करतो तो चेंज नाही आहे. 2.5 लाखापर्यंत 0, मग 2.5 ते 5% वगैरे. तर ह्या याच्यामध्ये चेंजेस नाही आहेत. ओके. ह्या सगळ्या गोष्टी मी परत एकदा शेअर करणार आहे आपल्या टेलिग्रामवर, तिथून तुम्ही बघू शकता. आता याच्यामध्ये रुपया कसा येतो आणि रुपया कसा जातो तर ऑबियसली हे तुम्हाला माहीत असेल की सर्वात जास्त जे आहे की कशातून येतं आहे आपल्याला तर वस्तू आणि सेवा कर 15 पैसे येतात बघा. प्राप्तिकरातून 14 पैसे, कंपनीतून 13 पैसे. मग ते थोडं आपण लक्ष ठेवलं पाहिजे की कुठून जास्त पैसा येतो आहे. सर्वात जास्त पैसे कुठं जात आहेत आपले तर सर्वात जास्त पैसे जे आहेत की हे जे केंद्र पुरस्कृत योजना आहेत, योजनांवर सर्वात जास्त, वेलफेअरवर 23 पैसे खर्च होतात 1 रुपयातले वगैरे वगैरे हे तुम्ही बघू शकता टेलिग्रामवर. कालचे प्रश्न बघूयात. खालीलपैकी कोणत्या ई-कॉमर्स कंपनीने त्याचा लोगो बदललेला आहे? मिंत्रा. UGCने प्रत्येक महाविद्यालयाचं मूल्यांकन 2022पर्यंत करायचं ठरवलेलं आहे. परामर्श योजना 2019मध्ये सुरू झाली. UGCद्वारे महाविद्यालयांचं मूल्यांकन 2022पर्यंत करण्याची योजना. बरोबर आहे दोघी स्टेटमेंट.
94व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाबद्दल योग्य विधान निवडा. कोल्हापूरच्या अनंत गोपाळ खासपरदार यांनी बोधचिन्ह बनवलं. बरोबर. अनंत आमची ध्येयासक्ती हे तिच्यावर आहे. कोल्हापूरला नाही, नाशिकला संमेलन होणार आहे, त्याच्यामुळे हे एक चुकीचं आहे बघा. सो अ आणि ब बरोबर आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शिकेनुसार दर 10,000 लोकसंख्येमागे डॉक्टर परिचारिकांचं प्रमाण 44 असलं पाहिजे. आजचे प्रश्न घ्या. इलाई जमादार यांच्याबद्दल योग्य विधान निवडा. गझलेला शिखरावर नेणारे गझलकार अशी ख्याती होती. इलाई गझल क्लिनिक या नावाने कार्यशाळा घेत असत. जखमा अशी सुगंधी ही त्यांची प्रसिद्ध गझल आहे. फक्त अ क अब क फक्त ब. जानेवारी 2021 आजवरचे सर्वाधिक जीएसटी संकलन झाले. जुलै 2017 जीएसटी लागू झाला होता. फक्त अ बिनचूक ब बिनचूक अब बिनचूक दोन्ही बिनचूक. मर्जी हॉटलाईन कशाशी संबंधित आहे? इंटरनेट सेवा, सुरक्षित गर्भपात, बाल आरोग्य, करोना चाचणी. डाफला व मिश्मी टेकड्या खालीलपैकी कोणत्या राज्यात आहेत? अरुणाचल प्रदेश, आसाम, नागालँड, मणिपूर. सॅम्युअल वॉरन लुईस ब्रँडाईस कशाशी संबंधित आहेत? माहितीचा अधिकार, जीवनाचा अधिकार, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार, खाजगीपणाचा अधिकार. तर याची उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देणार आहात. स्पॉटलाईटला जो तुम्ही प्रतिसाद देता त्याबद्दल मी आपला आभारी आहे. स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.